गुन्हेगाराच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी एक पहाट म्हणून सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक पहाट म्हणून अभिनव उपक्रम नुकताच राबवण्यात आलाय। दिनांक 3/9/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील चंद्रकांत भानप व 49 व्यवसाय नोकरी राहणार रेल्वे लाईन डफरीन चौक सोलापूर तळे हिप्परगा येथील शॉवर अँड टॉवरच्या समोरील बाजूस हिप्परगा तलावाच्या बंधाराजवळ फिरण्यासाठी गेले होते। यावेळी 5 ते 6 अज्ञात लोक एका ऑटो रिक्षामधून येऊन फिर्यादीला तू कुठल्या मुलीला भेटायला आलास आम्हाला माहिती आहे असं म्हणून शिवीगाळ केली आणि दमदाटी करून तुला आम्ही पोलिसांच्या हवाली करतो असं म्हणून काही वेळानं दुचाकी मोटारसायकलीस फायबर काठी लावलेली 2 अज्ञात इसम तेथे आले। एका इसमानं फायबर काठी काढून भानप यांना मी पोलीस असल्याचं सांगून मुलीला भेटायला आलेला आहेस का, चोरी करायला आलायस का म्हणून पोलीस ठाण्याला चल असं सांगून त्याला मारहाण केली आणि पैशाची मागणी करून त्यांनी पॅन्टच्या खिशातील 1000 रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन त्यांचा मोबाईल फोनही हिसकावून घेतला आणि फायबर काठीचा दाग दाखवून फोन पे नंबरचा पासवर्ड विचारून त्यामधून 43,000 रुपये रक्कम फोन पेवरून ट्रान्सफर करून घेऊन भानप यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणून स्वप्नील भानप यांनी पोलीस ठाण्याच्या फिर्यादीवरून दिनांक 4/9/2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून याचा तपास एपीआय सोमनाथ कदम यांच्याकडे देण्यात आला आणि यानुसार उकल होण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर नमूद दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी शोध घेऊन दरोड्याच्या गुन्ह्याची उकल होण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले अंमलदार यांनी पेट्रोलिंग करत आरोपीच्या शोधार्थ गोपनीय बातमीदार यांच्याकडून संशयित माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं या आरोपीला ताब्यात घेतलं, विचारपूस करून त्याचा तपास सुरू केला। यावेळी त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली। यानंतर विशेष पथकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी त्या सर्वांना विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता या सर्वांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली। संशयित 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि त्यांना कस्टडी देखील सुनावण्यात आलेली असून त्यांच्याकडून रोख रकमेपैकी 40,000 आणि 2,40,000 100 रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय। यामध्ये 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा, 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल, 100 रुपये किमतीची फायबर काठी ही सुद्धा काढून घेण्यात आलेली असून या 7 आरोपींना त्यांनी कुठे कुठे गुन्हे केले याची सुद्धा पडताळणी यावेळी करण्यात आलेली आहे।